सिग्नेचर बद्दल सांगितलं गेलं तर कसं आहे की न्यूमरोलॉजिकली सिग्नेचर होते. अंबानीच्या सिग्नेचर मध्ये ना मनी माउंटेन्स आहेत. टिशनला जिंकायचं असेल तर त्यांच्या सिग्नेचर मध्ये फ्लॅग असायला पाहिजे. एक लेटरला एक नंबर्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ए ला 1 आहे, बी ला 2 आहे, तर तुम्ही राऊंड करू नका, कट करू नका, छोटे छोटे लिहू नका. छोटा सिग्नेचर करणारे आहेत ते पब्लिकली काही जास्त बोलू शकत नाही बोलू. त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं मग सिग्नेचर मध्ये तुम्ही जसं मनी बॅग बोलल्या, माउंटेन्स बोलल्या, येस, तुम्ही कोणाचीही हँडरायटिंग बघून आणि सिग्नेचर बघून तुम्हाला हे कळेल की हा माणूस कसा आहे, हा मला धोका तर देणार नाही. गेलात ना लेफ्ट टू राईट, डू इट, दॅट्स इट, संपलं, फिनिश. जितकी मोठी लोक आहे हे वास्तू पण बघतात, हे न्यूमरोलॉजी पण बघतात, हे ग्राफोलॉजी पण बघतात, छोट्या छोट्या कामासाठी पण प्रॉपर टाइम सुद्धा बघतात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे विजयश्री मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. तर मॅम आज कशावर बोलायचं? बोलूया आपण सिग्नेचरवर. तर मित्रांनो, आपण बघितलंय की मॅमने आपल्याला आजपर्यंत वास्तूबद्दल खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. भरपूर लोकांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या रिलेशनशिप्स वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर फायदा झाला. तर आज आपण बोलणार आहे सिग्नेचरबद्दल, की सिग्नेचरचा तुमच्या आयुष्यात कसा फरक पडतो. तुमचे सिग्नेचर तुम्हाला एक आर्थिकदृष्ट्या किंवा तुमचं सायकोलॉजिकली कसं एक स्ट्रॉंग बनवू शकते किंवा वीक बनवू शकते. तर मॅम खरंच सिग्नेचर चेंज करू शकते का? काय सांगाल तुम्ही स्टार्टिंगला? एक सांगेल, एलॉन मस्कला ओळखतात? हो, नक्की. तो ओळखत नाही आपल्याला. एलॉन मस्कची सिग्नेचर बघितली आहे का? गुगल करा. एलॉन मस्कच्या सिग्नेचरमध्ये त्यांनी जे मस्क लिहिलेलं आहे, तर त्यांनी मनी बाउल बनवलेला आहे. एवढा मोठा बाउल आहे त्याचा. आणि त्याच्याजवळ काय आहे, किती आहे, मला सांगायची गरज नाही आहे. आपल्या सगळ्या जगांना माहिती, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला माहिती आहे किती काय आहे. आता बेसिकली सिग्नेचर बद्दल सांगितलं गेलं तर कसं आहे की न्यूमरोलॉजिकली सिग्नेचर होते, ग्राफोलॉजिकली होते. ह्या दोन तरी मला असं वाटतं हे टर्म्स ऐकले असतील व्ह्युअर्सनी. पण सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी हे खूप कमी लोकांना माहिती आहे. मॅम मग ते इलॉन मस्कच्या याच्यात ते ऍड झालंय का? हा, ओके. तर एलॉन मस्कच्या याच्यात जे आहेत ते आहे मनी बाउल. आणि मनी बाउल बद्दल एक न्यूमरोलॉजिस्ट पण बोलत नाही, एक ग्राफोलॉजिस्ट पण बोलत नाही. मी स्वतः न्यूमरोलॉजिस्ट पण आहे, ग्राफोलॉजिस्ट पण आहे. आणि मी सिग्नेचर जेव्हा कोणाला करून देते तर फक्त न्यूमरोलॉजिकली करून देत नाही किंवा फक्त ग्राफोलॉजिकली करून देत नाही. त्याच्यामध्ये ॲस्ट्रो सिग्नेचर असते, सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी ज्याला म्हणतो, बरोबर, तर ती पण असते. तर आता हे काय आहे, तर आता मी फक्त तुम्हाला 1-2 एक्झाम्पल देईल. आपल्या देशातले खूप मोठे व्यापारी, धनी, मुकेश अंबानी ते आहेत. हे बघा, 2 भाऊ आहेत, बरोबर. दोघांना सगळं मस्त मिळालेलं, डिवाइड करून दिलेलं आहे. दोघांची सिग्नेचर तुम्ही बघा, गुगल करून तुम्ही आपल्या तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की मुकेश अंबानीच्या सिग्नेचर मध्ये ना मनी माउंटेन्स आहेत. मुकेश अंबानी जेव्हा माउंटेन आहे त्याच्यात. त्याच्यानंतर अनिल अंबानींनी काय चूक केलेली आहे, त्यांनी आपल्या फर्स्ट नेमलाच राऊंड केलेला आहे. म्हणजे हर्डल केलेलं आहे. मनी बॅग बनवली पण त्याच्यात हर्डल्स टाकून दिलेले आहेत. आणि त्यांना किती प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनाही माहिती आणि बाकीच्या बरंच काही कळलेलं आहे. करेक्ट. तर आज मी तुम्हाला ना काही पॉइंट्स हे सांगेल की काय असावं आणि काय असू नये, बरोबर, करेक्ट. तर सगळ्यात आधी ग्राफोलॉजिकली बघितल्या गेला सिग्नेचर मध्ये, तर ग्राफोलॉजिकली सिग्नेचर मध्ये फर्स्ट लेटर हा कॅपिटल असायलाच पाहिजे. सिग्नेचरचा फर्स्ट लेटर हा कॅपिटल असायलाच पाहिजे. ओके, म्हणजे कॅपिटल आणि मोठा सी मोठा असायला पाहिजे. हे कंपल्सरी आहे की मोठा आणि असायला पाहिजे, तो कॅपिटल असायला पाहिजे. त्याच्यानंतर काय असणार आहे, सेकंड थिंग, की तुम्ही त्याला राऊंड करू नका. त्याच्यामध्ये गोल गोल करू नका. जसं आता तुमचं नाव चेतन आहे, चेतन महाजन, तर तुम्हाला असं वाटलं की मी चेतन महाजन लिहितो, तर सी लिहिला आणि त्याच्या आतमध्येच एम करून टाकलेला आहे, सीच्या आतमध्येच. म्हणजे काय झालं, तुम्ही एम ला राऊंड केलं. तर तसं पण करायला नको. सिग्नेचर केल्यानंतर खाली जी आपण एक लाईन मारतो, बरोबर, तर ती
परफेक्ट तुमच्या पूर्ण सिग्नेचरच्या खालीच आली. अशी अर्धी नको किंवा अर्धी नको, अशी नको, राईट टू लेफ्ट नको, लेफ्ट टू राईट आली पाहिजे. ओके. ती कट व्हायला नको. ओके. आपलं नाव ते कट करायला नको. बरोबर. हे 2-3 पॉइंट्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता हे झालंय की ग्राफोलॉजिकली. अजूनही भरपूर पॉइंट्स आहेत ग्राफोलॉजिकली की तुम्ही फक्त तुमचं स्वतःचं नाव लिहू नका की चेतन आहे, मी फक्त चेतन लिहितो. बरोबर. आता जर तो स्टुडंट आहे, शिकत आहे, तर त्याला सपोर्टची गरज आहे. फक्त स्वतःचं नाव लिहून नाही जमणार आहे. त्याला त्याच्या पप्पाचं ॲटलिस्ट इनिशियल लिहायला पाहिजे, त्याच्यानंतर सरनेम लिहायला पाहिजे. बरोबर. तर हे कसं आणि कसं असायला पाहिजे त्यावेळेस न्यूमरॉलॉजिकली बघितली पाहिजे. ओके. मग इथं न्यूमरॉलॉजी कशी येते मॅम? येस. आता इथे न्यूमरॉलॉजी कशी येणार, तर प्रत्येक लेटरला एक नंबर्स दिलेले आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल ए ला 1 आहे, बी ला 2 आहे, सी ला 3 आहे अँड सो ऑन. आय ला पण 1 दिलेला आहे. ओके. तर मग ते कॅल्क्युलेट करून त्यांची बर्थ डेट काय आहे, त्याची म्हणजे त्याचा जो मुलांक आहे, भाग्यांक आहे, तो काय आहे, त्याप्रमाणे त्याची सिग्नेचरची टोटल कशी जात आहे, हे सगळं बघितलं. बरोबर आहे. तर सिग्नेचरची टोटल पण 2 डिजिट मध्ये कोणता नंबर येतो आहे, कम्प्लीट 2 ला परत 1 केला म्हणजे 2 डिजिट म्हणजे 12 आहे. आणि त्याला 1 डिजिट करायला गेलो आपण तर 1 + 2 3 होईल. तर बऱ्याचदा काय होतं की आता व्ह्युअर्सला ना अर्धवट माहिती असते की माझा काय नंबर आहे, अच्छा मी बर्थ डेट माझी 7 आहे तर माझी सिग्नेचर ही 7 पर्यंत आली पाहिजे. तर ते आपल्या स्वतःच्या प्रमाणे काहीतरी करतात आणि मग करून टाकतात. तसं करायला नको, कारण याच्यामध्ये बरेच काही योगाज असतात. तुमच्या 2 डिजिट मध्ये कोणतं येत आहे ते येतं. बरोबर. फक्त तुमचं मुलांक बघायचं नाही आहे, भाग्यांक पण बघायचं आहे, ए ऍड करायचा की आय ऍड करायचा, हे बरेच काही असतं न्यूमरॉलॉजिकली. तर ते पण प्रॉपरली बघता केलं पाहिजे. राईट. आता ग्राफोलॉजीकडे आपण वळूया. तर ग्राफोलॉजीमध्ये मी जसं म्हटलेलं आहे तुम्हाला की एकतर तुम्ही राऊंड करू नका, कट करू नका, छोटे छोटे लिहू नका. सिग्नेचरला कट नाही करायचं. सिग्नेचरला कधीच कट करायचं. लाईन मारा पण खालून मारा, जितकं आपण सिग्नेचर त्याच्या अंडर मध्ये. बरोबर. येस. कट करायचं नाही. बरोबर. स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं नाही आहे सिग्नेचर. बरेचदा मी बघितलंय स्मॉल लेटरने लिहितात. ओके. आता जसं एलॉन मस्कचं तुम्ही बघितला तर सुरुवातच ती अशी इतकी मोठी आहे आणि मग यू जो इतका मोठा आहे, तर आता बरेच व्ह्युअर्स म्हणतील मग त्याचं सुरुवातीला तर मोठा लेटर नाही आहे, नंतर आहे, तर त्याला सुरुवातीलाच पैसा नाही मिळालेला. हो. ही सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी. जर मी याच्यामध्ये डीपली बोलायला गेले तर आपले 4-5 पॉडकास्ट होतात, सिरीज बनून जाईल. तर ते वेगवेगळं आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे की असं नाही फक्त मी न्यूमरॉलॉजिकली बघितले एक ए ॲड केला एक आय ॲड केला, असं नाही होत. तुम्ही न्यूमरॉलॉजिकली पण बघा, ग्राफोलॉजिकली पण बघा आणि त्याच्यानंतर ॲस्ट्रो सिग्नेचर पण बघायला पाहिजे. ओके. तर तुम्हाला त्याचे 100% बेनिफिट्स मिळतात. बरोबर. तर हे केल्याने आर्थिकदृष्ट्या तर तुमचे जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते पण होतील आणि मेन म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढतेच, नक्कीच वाढते. बरोबर. आता एक आपण झालेलं आहे याच्याबद्दल. अजून एक मी बोलेल की सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजीबद्दल बोलणं झालं. माझं नाव विजयश्री चितलांगे आहे. मी ऑकल्ट फील्डमध्ये आहे. ओके. अजून एक विजयश्री चितलांगे आहे, तिचा जो काम आहे ते वेगळं आहे. ओके. तर दोघांची सिग्नेचर ही सेम असणार का? नकोच पाहिजे ना. पण जनरली काय बघितलं गेलेलं आहे की एकतर फक्त नाव लिहा, सरनेम लिहा, झाली सिग्नेचर. किंवा मग असं करतात. आता माझं चेतन सुधीर कुमार महाजन, CS महाजन, मी ते कसं तरी लावून करून टाकतो. तसं नको. कारण ऍक्च्युली काय झालेलं आहे की सिग्नेचरला आपण खूप जास्त असा महत्व दिलेलंच नाही आहे. आणि चेकवर साईन पैशांच्या तीच होते ना. कितीही डिजिटली झालं, काहीही झालं तरी तुम्हाला बँक अकाउंट ओपन करण्यासाठी सिग्नेचर लागते. बरोबर आहे. करेक्ट आहे. तर त्याच्यासाठी बऱ्याच डॉक्युमेंट्सवर तुम्हाला सिग्नेचर करावी लागते. तुमच्या पॅन कार्डवर तर सिग्नेचर आहेच. बरोबर. तर त्यासाठी सिग्नेचर ही खूप इम्पॉर्टंट आहे. दोन वेगवेगळे तुमचे हे प्रोफेशन आहेत, तर तुमची सिग्नेचर ही सेम कशी असू शकते? एक्झॅक्टली. ती वेगळीच असायला पाहिजे. नेम सेम आहेत. आता SS पाटील हे जे नाव आहे हे खूप कॉमन आहे. तर मी प्रत्येकाला फक्त असंच लिहिणार का, असं असली आणि असं पाटील नाही.
तुम्ही पूर्ण नाव त्याचं जे आहे वडिलांचं नाव आहे त्याच्यातून तुम्ही ते सगळं कॅल्क्युलेशन कराल आणि ते बनवाल. त्याच्यानंतर त्याचं प्रोफेशन काय आहे, हा ओके, मेन म्हणजे त्याचं प्रोफेशन काय. जो वकील आहे त्याचं काम काय आहे, जो डॉक्टर आहे त्याचं काम काय डिफरंट आहे. जर तुमचे प्रोफेशन वेगळे तर तुमची सिग्नेचर पण वेगळी असायलाच पाहिजे. सिग्नेचर काय प्रेझेंट करते, तुम्ही पब्लिकली कसे आहात, बरोबर आहेत ना. तर एक वकील पब्लिकली कसा असायला पाहिजे, बरोबर, त्याप्रमाणे त्याचं काम असणार आहे, त्याप्रमाणे त्याची सिग्नेचर असणार. मग वकिलासाठी जेव्हा तुम्ही सिग्नेचर द्याल तर तुम्ही कोणते मुद्दे त्याच्यात पॉइंटर्स येतील, आता त्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स येतील, आता पूर्ण इन डिटेल मध्ये तर मी सांगू शकणार नाही कारण भरपूर पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. पण एक इम्पॉर्टंट पॉइंट हा येईल की तो म्हणजे खूप जास्त बोलू शकेल, ज्याला आपण म्हणतो ना की आर्ग्यू करणं, डिबेट करणं, तर तो डिबेट करू शकेल इन पब्लिकली. आणि त्याच्यासाठी जे ट्रेट्स आहेत ते मी त्याच्या सिग्नेचर मध्ये ऍड करेल. की एक एक्झाम्पल देईल की पॉलिटिशियनला जिंकायचं असेल तर त्याच्या सिग्नेचर मध्ये फ्लॅग असायला पाहिजे. आता फ्लॅग कसा येईल, जर आता कोणाचं नाव पी वरनं आहे तर पी लिहितानाच त्याचा असा फ्लॅग करता येईल. हा, पीला ऍज अ फ्लॅग करता येईल. पीला ऍज अ फ्लॅग. जर कोणी पॉलिटिशियन बघते तर तुम्हाला पण कन्सल्ट करतील. नक्कीच करेल मी, काही हरकत नाही आहे. पण ते एक असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक छोटंसं एक्झाम्पल दिलं. बरोबर, ते तर म्हणजे सिग्नेचर खूप मोठी असते. मॅमने फक्त एक सिम्बॉल सांगितलं. जसं वकिलांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की ते बोलणारे आर्ग्यूसाठी कोणता तरी एक पॉइंटर येईल. आणि जर पॉलिटिशियन येतात त्यांच्यासाठी फ्लॅग असला पाहिजे. इंजिनियर लोकांसाठी काय, खूप इंजिनियर आहे. आता इंजिनियर, आता तो कोणत्या फील्ड मधला इंजिनियर, आयटी मधला, आयटी मधला आहे आणि तो इंट्रोवर्ड आहे, तर सगळ्यात आधी तर मी त्याला सांगेल की बाबा फर्स्ट लेटर तू तुझा मोठा लिह. एक एक्झाम्पल घेऊया आपण की तू चेतन आहे आणि हा इंजिनियर आहे. याचं काम जो आहे तो प्लॅनिंगचा आहे. तर तुमच्या मोबाईल नंबर मध्ये सगळ्यात आधी तर मी 96 देईल. 96 येईल. त्याच्यानंतर तुमच्या सिग्नेचर मध्ये जे सी आणि बाकीचे जे ट्रेड्स आहेत ते एकमेकांशी जोडलेले असले पाहिजेत, कनेक्टेड पाहिजेत. HETAN वेगवेगळे नको, कनेक्टेड पाहिजे. त्याच्यानंतर महाजनचं M कॅपिटल आला पाहिजे. आणि हे करताना मनी बॅग, मनी बाउल, मनी माउंटेन हे सगळे कुठे किती येतात ते आहे. कारण मनी आज याच्यात मेन तेच आहे, मनी. तो कोणतेही प्रोफेशन असू दे मनी पाहिजे. बरोबर आहे. तर मनी बॅग काय आहे, हा मनी बॅग तुम्ही जे सांगितलं, तर मनी बॅग काय आहे तर तुम्ही जी लिहिता. कितीतरी जणांचं बघा जी हे अर्धवट छोटस असं, म्हणजे आपण असं करून एक नॉर्मल इतकं तसं नको. वाय पण कम्प्लिटली लिहा, वाय पूर्ण, जी कम्प्लिटली लिहा. दिस इज फॉर युअर फेथ. मनी बॅग, तुम्ही किती लोकांना तुमच्यावर किती फेथ आहे आणि तुम्हाला लोकांवर किती फेथ आहे, बरोबर, ते खालून कट व्हायला नको. माझी सिग्नेचर तुम्ही बघितली आहे की नाही मला माहिती नाही. बघितली. तसं मी विजयश्री चितलांगी, मला तुम्ही पाठवा, मी स्क्रीनवर नाही पण मग कॉपी करू शकतो म्हणून मी सिग्नेचर माझी कोणाला नाही करत. येस, चितलांगी मध्ये जी येतो, बरोबर, करेक्ट, GE येईल. मी ते कट करणार नाही, मी त्याच्या खालून अंडरलाईन करेल. आता कट केला तर काय होणार आहे, मनी बॅग कट केली, फेथ कट केला, म्हणजे मनी लॉसेस होतील. बरोबर, 100% मनी लॉस होणारच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणीतरी, आपण एक म्हणतो ना पाठीत खंजर खूप असणं, तसं धोका देऊ शकतो. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर त्या होतातच. बरोबर, लहान लहान लिहिणारे जे छोटे लिहितात त्यांचं बघा पब्लिकली कॉन्फिडन्स खूप कमी असतो. बरोबर आहे, की जे पण छोटा सिग्नेचर करणारे आहेत ते पब्लिकली काही जास्त बोलूच शकत नाही. कारण पब्लिकली ते स्वतःला एक फेस करू शकत नाही म्हणा, किंवा स्वतःला रिप्रेझेंट करू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे लहान पण तुम्हाला लिहायचं नाही. म्हणजे ज्या लोकांची सिग्नेचर खूप छोटी आहे त्यांच्यातला कॉन्फिडन्स हा थोडा कमी असतो. त्याच्या एक हात दुसरं असं झालं की त्यांना प्रमोशनचे एक्सपेक्टेशन्स असतात, पण त्यांना प्रमोशन मिळत नाही कारण ते बोलू नाही शकत मॅनेजरकडे जाऊन, किंवा ते बोलू शकत नाही म्हणा, किंवा त्यांनी जे काही लिहिलेलं आहे. आता माझ्याजवळ असे बरेच येतात की त्यांची सिग्नेचर बघून मी त्याला सांगते प्रमोशन मिळणार होतं आणि मिळालं नाही. तर म्हणाले हो मॅडम, कसं कळालं, म्हटलं कळालं, बरोबर आहे, जे कळायचं होतं. तर मेहनत खूप घेतो आहेत. अशी काही ट्रेड्स अजून असतात की त्याच्यावरनं कळतं की मेहनत खूप घेतो आहे पण दुसरंच मागून येतो आणि स्वतःचं काम निघून जातो. अशा वेळेस डिप्रेशन येतं,
एन्झायटी येते. करेक्ट. आणि हे डिप्रेशन एन्झायटी त्यांच्या सिग्नेचरमध्ये दिसते. ओके. आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याला यांनी काय करायला पाहिजे, प्रॉब्लेम्स आणि त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं मग सिग्नेचर मध्ये तुम्ही जसं मनी बॅग बोलल्या, माउंटेन्स बोलल्या. येस, मनी बॅग आहेत, मनी माउंटेन आहेत, मनी बाउल आहेत. बरोबर. तर हे सगळं आलं ना तुमच्या सिग्नेचर मध्ये तर नक्कीच पैसा आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्ट्रॉंग होतात. आणि फक्त हे पण म्हणेल की फक्त सिग्नेचर ऍस्ट्रॉलॉजी मी करून घेतो आणि माझं होईल, तर असं पण नाहीये. ते कराच तुम्ही, करायलाच हवं. त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आता ही प्रॅक्टिस कशी करायची, तर प्रॅक्टिस जी आहे ती एक बुक घ्यायची आहे तुम्ही. बरोबर. त्याच्यावर तुम्ही तुमची सायन्सची प्रॅक्टिस करा, जी कोणती मी तुम्हाला देणार आहे. ती बुक प्रॉपर ती बुक ठेवा आणि ती कम्प्लीट फिलअप झाली की तुम्ही त्याला पाण्यात वाहून द्या. म्हणजे जर तुम्ही जी आता कुणी कन्सल्ट केलं तुमच्या सोबत आणि तुम्ही त्यांना एक सिग्नेचर दिली, हो, त्यानंतर त्यांनी एका बुकवर प्रॉपरली त्याचं प्रॅक्टिस करायची, रोज 15 मिनिटं तरी करावं. ओके. आणि एक वेळ जेव्हा ती प्रॅक्टिस त्यांची कम्प्लीट होईल आणि ते परफेक्ट बनतील त्याच्यानंतर त्यांनी ती बुक नदीत फेकून द्यायची, नदीत वाहून द्यायची. येस, नदीत वाहून द्यायची आहे. इकडे तिकडे जाळायची नाही, काही करायचं नाही, कारण तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर त्याच्यावर केलेली आहे. बरोबर आहे. आणि कधीपर्यंत प्रॅक्टिस करायची की अननोईंगली, म्हणजे न कळत जेव्हा तुम्ही ती सिग्नेचर करता दॅट टाइम म्हणजे तुम्हाला ती सिग्नेचर आली आणि आफ्टर दॅटच तुम्ही ती चेंज करायची पॅन कार्डवर, बँकेत, सगळीकडे. त्यावेळेस नंतर त्याच्यानंतर तुम्ही ती चेंज करू शकता. याच्यासोबत तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वगैरे चेंज करू शकता. त्याच्याने अजून फायदा होतो. आता ग्राफोलॉजी कोणाला असं वाटतं की अरे मॅडम जे बोलले आम्हाला अजून डीप नॉलेज हवं आहे, तर आपले त्याचे जुलै ऑगस्ट मध्ये क्लासेस सुरू होणार. तुम्ही मॅम ग्राफोलॉजीवर म्हणजे सिग्नेचर वगैरे याच्यावर क्लास? येस, ग्राफोलॉजी खूप मोठा आहे, खूप वास्ट टॉपिक आहे हा, की जो एका पॉडकास्टमध्ये किंवा 15-20 मिनिटात नाही शिकू एक्सप्लेन करणं मला खूप डिफिकल्ट आहे. कारण A to Z लेटर्स आहेत. बरोबर. आपले 26 लेटर्स आहेत. ते कसे तुम्ही लिहिता आहात, तुम्ही किती अंतरात वर्ड्स लिहिता आहात, बरोबर, त्याच्यावर सगळं डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही पब्लिकली कसे आहात, तुम्ही पर्सनली कसे आहात, तुम्ही कोणाचीही हँडरायटिंग बघून आणि सिग्नेचर बघून तुम्हाला हे कळेल की हा माणूस कसा आहे, हा मला धोका तर देणार नाही. ओके. सिग्नेचर बघून तुम्ही हे समजू शकता की याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे की नाही आहे. म्हणजे मॅम तुम्ही सिग्नेचर बघून ही गोष्ट समजू शकते की याचं एक्स्ट्रा? येस, बरोबर, समजू शकते की याचं काय आहे नाही आहे. त्याची हँडरायटिंग बघून, म्हणजे मी एक म्हणेल की आपण कुंडली मिळवतो ना, तुम्ही दोघांची हँडरायटिंग मिळवा, दोघांची हँडरायटिंग जुळवा. तुम्हाला लक्षात येईल की एक जो आहे तो ऍडजस्ट करणारा नाही आहे, पण दुसरी ऍडजस्ट करणारी आहे, म्हणजे यांचं जुळणार आहे. कारण हे कुठून येतं, हे सबकॉन्शियस माइंड मधून येतं. बरोबर. सगळ्यांची हँडरायटिंग सेम आहे का, सगळ्यांची सिग्नेचर सारखी आहे का, का नाही आहे, का नाही आहे. जरी नेम सेम असलेत, सगळं सेम असलं तरी सेम आहे का, नाही आहे. कारण सबकॉन्शियस माइंड सगळ्यांचं वेगळं असणार आहे, त्यामुळे सगळ्यांची सिग्नेचर वेगळी असणार. लिखाणातून तुमचं म्हणजे स्वभाव कळतो, तुमचं फायनान्शियल कळतं, रिलेशनशिप समजतं, अजून म्हणजे सगळ्याच गोष्टी. येस, तुम्ही ते करा. मी तर म्हणे स्वतःहून जेवढं होऊ शकतं तेवढं करा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की मी थोडं मोठं लिहिलं आहे, तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. काय काय तुम्हाला चेंजेस आले ते तुमच्या लगेच लक्षात. मॅम आपण भरपूर वेळा बघतो की साईन करताना डॉट देतात लोक, म्हणजे कुणी असं करतं की साईन केली की समोर डॉट, कुणी साईन केली की खाली डॉट. हां, आता डॉट बद्दल बोलण्या गेलं तर याला ग्राफोलॉजी लँग्वेजमध्ये डॉटिंग करणं म्हणतात. डॉटिंग. हां, तर आता सगळ्यात आधी तर एक मॅरिड लेडी असेल तर ती काय करते, मिसेस किंवा सौ डॉट एस डॉट के डॉट पाटील, वॉटेवर, जे काही महाजन जे काही असेल, तर असं करायचं नाही आहे. म्हणजे सी डॉट एस डॉट महाजन असं करायला नाही पाहिजे. तर ते का नाही, तर तुम्ही कुठेतरी स्वतःला तर स्टॉप करतातच आहात आणि मग तू तेरा मे मेरा असं होतं. तर तसं नको. तर डॉटिंग कुठेच नको. म्हणजे जसं म्हटलं की नो डाऊट असं लिहिलं, चेतन महाजन लिहिला, खाली एक लाईन केली आणि त्याच्यावरती त्याच्यानंतर डॉट दिला, ते नको. तुम्ही ह्या जगापासून स्वतःला अलिप्त ठेवता. बरोबर आहे. एक डॉट तर कधीच नको.
एक डॉट साइन मध्ये कधीच नको, जो डॉट आपण देतो ना तो नको, एक डॉट नको. आणि जसं आता तुम्ही करताना म्हटलं की असं करता, असं पण करायला नको. असं गेला, असं गेला, असं गेला, कितीदा रिव्हर्स होणार आहात. बरोबर. एकदा गेलात ना लेफ्ट टू राईट, डू इट, दॅट्स इट, संपलं, फिनिश. त्याच्यानंतर खाली 2 डॉट देणं. ओके. इट्स गुड, इट्स गिव्स नेम अँड फेम. ओके, 2 डॉट देऊ शकता तुम्ही. जर मीडिया फील्डचे आहात, पार्लर फील्डमध्ये आहात, देन ऍक्ट्रेस, म्हणजे आता ऍक्ट्रेस असतात, म्हणजे मॉडेलिंग वगैरे आहेत, युट्यूबवर यायचं आहे तुम्हाला, जास्त करून इन्फ्लुएन्सर आहेत, तर तुम्ही तुमचं नाव लिहा, सिग्नेचरच्या खाली एक लाईन प्रॉपरली करा. ही लाईन काय डिनोट करते, तर सपोर्ट डिनोट करते. ओके. मंगळ स्ट्रॉंग करतं तुमचं. मंगळ. येस. आणि मंगळ हा कशाचा ग्रह आहे मॅम, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स मंगळ तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, याला डिनोट करणारे देवता आपले हनुमानची आहेत. बरोबर. स्ट्रॉंग. ओके, म्हणून तुम्ही बोलले की राईट. पण तुम्हाला एक लाईन असायलाच पाहिजे आणि त्याच्या खाली 2 डॉट. आता बऱ्याचदा बघितलं असेल की कोणी करतं हे, कोणी करत नाही, तर डिपेंड त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ कसा आहे, काय आहे, बऱ्याच गोष्टी असतात. बरोबर. अमिताभ बच्चनची आधीची जुनी सिग्नेचर, आता नवीन सिग्नेचर, भरपूर फरक आहे. ओके. आधी त्यांची जुनी सिग्नेचर गुगल करा, अमिताभ लिहिलंय, खाली बच्चन लिहिलेलं आहे आधीच्या सिग्नेचर मध्ये. येस. आता पूर्ण एवढं मोठं नाव आहे पण ते पूर्ण लिहितात अमिताभ बच्चन. त्यांनी आता चेंज केली मॅम. आता नाही, बरेच झाले आहे, पण चेंज केलेली आहे. आणि ते जे इतकं याच्यामध्ये गेले होते, वगैरे झालं, त्याच्यानंतर त्यांनी बरेच काही, हे बघा आपल्याला काय वाटतं की सेलिब्रिटी हे काहीच करत नाही. इनफॅक्ट मी म्हणत, जितकी मोठी लोक आहे हे वास्तू पण बघतात, हे न्यूमरोलॉजी पण बघतात, हे ग्राफोलॉजी पण बघतात, छोट्या छोट्या कामासाठी पण प्रॉपर टाइम सुद्धा बघतात. बरोबर आहे. आपण कॉमन पब्लिकला असं वाटतं हे काय काम, हे काही कामाचं नाही, ते कामाचं नाही आहे, याच्याने काही होतं का, असं नाही आहे. होतं म्हणूनच आपल्या ग्रंथांमध्ये पण लिहिलेलं आहे. हे कुठून आलं असेल, कोणी मनाने येऊन तर स्टार्ट नाही केलेलं ना, कुठे ना कुठे सुरुवात का झालेली आहे, पण त्याचे इफेक्ट्स मिळत आहेत लोकांना. बरोबर आहे. आणि त्यामुळे स्टार्ट झालेलं, त्यामुळे ते वर्क होत आहे, त्यामुळेच ते वर्क होत आहे. म्हणून तुम्ही सिग्नेचर जितके मोठ्यांचे, आता एलॉन मस्क बद्दल आपण बोललो, हे अंबानी फॅमिली बद्दल आपण बोललेलो, असे बरेच जण आहेत. अमिताभ बच्चनजींची सिग्नेचर आहे. आता भगत सिंग. ओके. भगत सिंगची सिग्नेचर तुम्ही बघाल तर कुठेही गॅप नाही आहे. भगत सिंग कंटिन्युअसली लिहिलेलं, पूर्ण लिहिलेलं आहे. आता सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे बघितलं तर तसं लिहायला नको, त्यांनी नको लिहायला पाहिजे, नाही लिहायला पाहिजे. का मॅम असं? आता तसं लिहिल्यामुळे कुठेतरी त्यांची लाईफमध्ये म्हणजे अचानक डेथ येणं किंवा अशा प्रकारे डेथ येणं, बरोबर, हे ते डिनोट करतं, हे ते दाखवतं. आणि ते केल्यामुळे त्यांना, मी असं म्हणत नाही की फक्त ते केल्यामुळे झालं, पण मे बी त्यांची सिग्नेचर थोडी वेगळी असते, तिथे कुठे गॅप असतात, तर कदाचित ते वाचले असते. आणि येस, आणि आज आपली हिस्ट्री काही वेगळी, अजून वेगळी ऍक्च्युली वाचायचे चान्सेस पण आले होते. म्हणजे हिस्ट्रीचा पार्ट आहे की महात्मा गांधींकडे त्याच्यावर नाही बोललेलं, खूप काही डिटेल मध्ये जाईल ते, तर नाही बोललेलं बरं. पण ते कुठेतरी एक छोटंसं कारण आपण समजू शकतो की हे पण एक कारण होतं. बरोबर. तर हे तर मी यांचंच एक्झाम्पल का दिलं, कारण ते नोईन होते. बरोबर. असे अजूनही आहेत माझ्याजवळ क्लायंट की ज्यांची ऍक्सिडेंटली डेथ झालेली आहे. 25-26 वर्षाचाच मुलगा, आई आली की असं असं झालं, आता आमच्या लाईफचं कसं होईल. तर म्हटलं कसं झालं, काय झालं, मग मुलाचं दाखवा मला, त्याची सिग्नेचर दाखवा. तर पॅन कार्डवर होती आणि मी ते बघितलं. ओके. आणि कारण हे बघा, मी काही बोलते तर फक्त असंच उचलून येऊन बोलत नाही, रिसर्च आहे त्याच्या मागचं. बरोबर. 1-2 बघितल्यावरच नाहीये, तर त्याच्यामध्ये 100, 200, 500 सिग्नेचर बघितल्यानंतर मी एक बोलते आहे की हे असं होऊ शकतं. बरोबर आहे. मग तुमचे ग्रह पण आहेत आणि तुम्ही काय कर्म केलेले आहेत त्याच्यावर पण कर्म नक्कीच आहे. बरोबर. अजून एक एक्झाम्पल आहे स्वामी विवेकानंदांचा. त्यांची सिग्नेचर बघा, ते जसं वी लिहायचे आहेत ना तसं कोणीच वी लिहत नाही. म्हणजे कसं त्यांची वी बघा की आपण जसं तिलक लावतो, बरोबर, असा त्यांचं वी तसाच आहे, विवेकानंद तिलक सारखा असा. तर ते किती त्यांच्यामध्ये नॉलेज होता आणि
म्हणजे मला तर शब्द पण आता सुचत नाहीये त्यांच्या शब्द. खूप बुद्धिमान आहे, खूप बुद्धिमान आहे. स्वामी विवेकानंद जे बुद्धिमान, म्हणजे त्यांचं वी जो तो डिनोट करतो आहे तो बुद्धिमानाचा आहे. म्हणजे आपण विचार केला की मी माझ्या मुलाला सांगेल की तू असा लिही, तो तोपर्यंत लिहिणार नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये नॉलेज येणार नाही, कारण हे सबकॉन्शियस माइंडनी येतं. म्हणजे आता माझं नाव पण विजयश्री आहे, मी कितीही प्रयत्न करेल माझा वी तसा येणार नाही. तो कधी यायला पाहिजे अननोईंगली, विचार न करता. हा मी विचार करून लिहेल तर मग येईल हळूच. अननोईंगली जेव्हा ती गोष्ट होते दॅट टाइम तरच तुम्ही नॉलेज आणि तेवढे बुद्धिमान होऊ शकता. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की ती जी वही तुम्ही असेल प्रॅक्टिसची, ज्या वेळेस तुम्ही अननोईंगली ते करायला लागाल तेव्हा तुम्ही चेंज करायची आणि तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहायची. बरोबर आहे मॅम. आपण बघतो की भरपूर लोक नावांमध्ये चेंज करतात स्पेलिंग मध्ये, जसं माझं पण तुम्ही पाहिलंच की झालेलं आहे. तर त्याच्यावर तुमचं ओपिनियन काय आहे? मी करायला हवं की नको करायला हवं? आता हे बघा, जर तुम्हाला तुमचं पर्पज काय आहे लाईफचा, तुम्ही कशासाठी करून घेतायत. एक जस्ट आता फॅशन आलेलं आहे, माझ्या मैत्रिणीने केलं आहे, मग गुगल केलं, यूट्यूबचे काही व्हिडिओज बघितले, मग बघितलं माझं बेसिक नंबर 3 आहे, मग मी माझ्या नंबरचं पण 3 आणते किंवा 6 आणते. तर असं होत नाही. एक फॅशन म्हणून चेंज करू नका स्वतःचं नाव. जर तुमचं नाव हे तुमच्या फ्रेंडली नंबरनी पण जुळत असेल तर इट विल बी द ओके आहे. ते तुम्हाला गरज नाही आहे की तुम्ही नाव चेंज करायलाच पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुमचं नाव चेतन आहे, मी त्याच्यामध्ये एक ई टाकला किंवा एक सी टाकला, मी काय बोलणार आहे? चेतनच बोलणार. मी चेतनच बोलणार आहे की मी चेतन बोलेल? नाही, चेतनच बोलणार आहे. आता हे कधी युजफुल होतं स्पेलिंग चेंज करणं वगैरे, जेव्हा तुमचा बिझनेस आहे, त्याचे तुम्ही बोर्ड्स बनवणार आहात, फ्लेक्स बनवणार आहात, डिजिटल मार्केटिंग करणार आहात, मॅनिफेस्ट, ते कधी होतं? जेव्हा ते शो होतं. राईट. तुम्ही तुमचं नाव सगळीकडे कसं शो करणार आहात? आणि का म्हणून लावूच नाही शकत आपण. तुम्ही काय तुमच्या घराच्या समोर पार्टी लावणार आहे, बरोबर, ती किती लोक बघणार आहेत? नाही, बरोबर. तर नाव चेंज करणं हे इट्स खूप इम्पॉर्टंट नाही आहे असं मी म्हणणार नाही, पण काय करायचं आहे, पर्पज काय आहे ते बघा, बरोबर, आणि मग चेंज करा. सिग्नेचर पर तुम्ही त्याच्यावर पेक्षा जास्त काम करा. सिग्नेचरवर जास्त काम झालं पाहिजे नावापेक्षा. सिग्नेचरवर, मोबाईल नंबरवर. बरोबर. मोबाईल नंबर तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मोबाईल नंबर शिवाय कोणी राहू शकत नाही. राईट. एकदाचा नवरा किंवा एकदाची बायको सोबत नसली तर चालतात. मोबाईल नंबर असायलाच पाहिजे. मोबाईल आपला हातातच असतो, जी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या नंबरकडे कोणीच लक्ष देत नाही. बरोबर. आणि तुम्ही बघा, बरेच असे मोठमोठे आता काय म्हणूया की ज्यांचे बिझनेसमॅन आहेत की जे हे सगळं फॉलो करतात, त्यांचे मोबाईल नंबर्स तुम्ही चेक करा. मॅम, मोबाईल नंबर कसा इम्पॅक्ट होतो बिझनेसवर किंवा पैशावर? भरपूर इम्पॅक्ट होतो. जसं खूप मोठा चांगला एक्सपिरियन्स सगळ्यांनाच आला असेल जस्ट डायल. जस्ट डायलचा मोबाईल नंबर फक्त 8888 आहे. बरोबर. तर त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स पण भरपूर आहेत. ओके. आपल्याला तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्याशी, पण त्यांच्या आतमध्ये त्यांचं प्रत्येक वेळेस त्यांचे एम्प्लॉई चेंज होतात. बरेच क्लायंट्स हे सॅटिस्फाईड नाही आहेत जस्ट डायलचे, तर असं बरेच प्रॉब्लेम्स आहेत. मग 8 नंबर असल्यामुळे ते होत आहे का? मी फक्त 8 आहे त्याच्यामध्ये, फक्त 8 आहे. आणि 8 हा जो आहे हा अनलकी नाही आहे. 8 सोबत काय आलेला आहे डिपेंड ऑन दॅट. 8 सोबत 1 आलेला आहे समजा, तर आता सगळ्यांना असं वाटतं 8 म्हणजे शनी आहे, 1 म्हणजे सूर्य आहे. बरोबर. तर सूर्य आणि शनी आला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो? आता तुमचा बिझनेस कोणता आहे? बरोबर आहे. इट्स डिपेंड ऑन दॅट ऑल्सो. ओके. की तुम्हाला 18 नंबरची गरज आहे का? कारण तुम्हाला शनी पण पाहिजे, तुम्हाला सूर्य पण पाहिजे. ओके. देन यू हॅव टू गो विथ 18. पण तुम्ही एक स्टुडंट आहात, तर आता स्टुडंटला 18 नंबरची गरज नाही आहे, पण मग त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये काय असायला पाहिजे? एकदा 96 ओके किंवा 69 हा असायला पाहिजे उलट. मॅम 96 का? म्हणजे त्याच्या मागे रिझन? येस, त्याच्यात ते आमचे योगाज असतात. आता 9 कशाला डिनोट करते? मंगळाला. 6 कशाला डिनोट करताय? शुक्रला. बरोबर. आणि ते दोन्ही मिळून काय होत आहे? तर इट्स
ते तसे योगाज आहेत. ओके. की असे भरपूर 70+ योगाज आहेत. ओके. की प्रत्येकाचं एक 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 ॲट्रिब्यूट आहे. त्याप्रमाणे आपण तसं तसं तुमचं काम काय, तुम्ही काय करता, डिपेंड ऑन दॅट, तसं त्याप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर असायला पाहिजे. ओके. तर माझा मोबाईल नंबर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे मी योगास घेतलेले आहे. बरोबर, तुम्ही सगळे नंबर्स तसे घेतलेले आहे. तर स्टुडंटच्या याच्यात काय असायला पाहिजे, तर 532 असा नंबर हा हवाच. सिक्वेन्स पण तोच 532 हाच सिक्वेन्स पाहिजे. असा नाही की कुठेतरी 5 आलाय, कुठे 3 आलाय, कुठे 2 आलेला आहे, असं नाही. 532 म्हणजे 5 3 2. म्हणजे जे मुलं आता इंजिनिअरिंग वगैरे पण करतायत, शिक्षण घेतात, तिथपर्यंत 532 नंबर त्यांच्या मोबाईल म्हणजे हा कसा असायला पाहिजे, तर 965320 मग पुढे जे काही आहेत. कारण एक्झॅक्ट मोबाईल नंबर कोणालाच मिळत नाही, कारण आता कंपनीवाल्यांना थोडीच माहिती आहे ना की कसे बनवणार आहेत ते. पण त्यातल्या त्यात आपण जेवढे चांगले बनवू शकतो तेवढे आपण बनवायचे, आणि ज्यांचे नाही आहेत त्याला मग मी त्यांना तसे रेमेडीज देते. बरोबर आहे. मॅम, आता जेव्हा आपण कुटुंबाचा विचार करतो तर हाऊसवाईफची सिग्नेचर कशी पाहिजे, एका गृहिणीची सिग्नेचर कशी हवी? आता एक गृहिणी म्हटली तर ती म्हणजे फक्त घरचं बघणार आहे, तिला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. बरोबर. आता सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे म्हणजे कुठेतरी स्वतःचे जे स्वप्न असतात ती कुठेतरी त्याला कमी करते. म्हणजे एका गृहिणीला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. बरोबर. आता तुम्ही बऱ्याचदा आपण बघितलं आहे की काही काही गृहिणी असतात त्या कॉम्प्रोमाइज करत नाहीत. मला हे पाहिजे तर पाहिजेच, मग त्यामुळे घरात भांडणं वगैरे व्हॉटेवर हे सगळं होतं. तर कॉम्प्रोमाइज म्हणजे काय, तर तिने स्वतःचा इनिशियल लिहायला पाहिजे, जे स्वतःचं पूर्ण. म्हणून मी म्हटलं फक्त स्वतःचं नाव लिहू नका, स्वतःचं फक्त नाव नको. जो स्वतःचं फक्त नाव लिहितो आहे ना तो कॉम्प्रोमाइज कधीच करणार नाही. आणि स्टुडंट्सनी तर फक्त स्वतःचं नाव कधीच लिहायचं नाही, कारण ती एज आहे कॉम्प्रोमाइज करण्याची. बरोबर आहे, जास्तीत जास्त शिकण्याची आहे. तर गृहिणीचा जे सिग्नेचर असेल ते तिचं इनिशियल, मिस्टरांचं इनिशियल आणि तिचं सरनेम, असं तिची सिग्नेचर असायला पाहिजे, त्याच्यामध्ये डॉट नको. आता तुम्हाला एक्झाम्पल देते, तुम्ही तुमच्या आईची सिग्नेचर बघा, तुमच्या घरात जितके आधीचे आहेत त्यांची सगळ्यांची सिग्नेचर मध्ये तुम्हाला दिसेलच की एकतर इनिशियलच आहेत आणि डॉटिंग आहेत. तर भरपूर कॉम्प्रोमाइज करणं आणि मग कुठेतरी तू तुझं बघ बाबा मी माझं बघते असं कुठेतरी दिसतं. बरोबर आहे. आणि दिसत नसेल तर ते आतमध्ये कुठेतरी असतं. करेक्ट. की नाही मी माझे पैसे साठवले आहेत माझ्यासाठी आहे. तर हे त्यामुळे आलेलं. बरोबर मॅम. आणि जर आता वर्किंग वुमन आहे कोणी की जी स्त्री जॉब करतायत किंवा असं काही, तर त्यांच्या सिग्नेचर मध्ये कोणते पॉइंटर्स हवे? ओके, आता वर्किंग म्हटलं की ती कोणत्या फील्डमध्ये आहे ते पण आलं, पण एक ओव्हरऑल आपण म्हटलं गेलं की ती कशी असायला पाहिजे तिची सिग्नेचर, तर तिचं पूर्ण नाव असायलाच पाहिजे आणि तिचं सरनेम असायलाच पाहिजे. बरोबर. आणि सरनेमचा फर्स्ट लेटर हा मोठा असायला पाहिजे. ओके. तर आणि स्वतःचं पण नावाचं फर्स्ट लेटर कॅपिटल बिग, आणि खाली जी ती अंडरलाईन करेल ती त्याच्या कुठेही डॉट नको, बिलकुल नको. बरोबर. तर वर्किंग वुमनला तिच्या जो कोणता प्रोफेशन असेल त्या प्रोफेशनला ते सूट पण होईल. बरोबर. आणि तिला फायदा पण होईल. बरोबर आहे. आणि मॅम ते जी लाईन असते तर ती रिव्हर्स करायची नाही आहे, ती फक्त लेफ्ट टू राईट, म्हणजे अशी जायला पाहिजे, ती रिटर्न यायला नको. जे असं करतात ते प्रत्येक काम 2-2 वेळा चेक करतात, कन्फ्यूज माइंड असतात, लवकर डिसिजन घेऊ शकत नाही, आणि एक ॲट द एज एका एज नंतर ते परत रिव्हर्स पण येतात. ओके. ते परत रिव्हर्स सरळ असंच पाहिजे. आणि सिग्नेचर एकदम स्ट्रेट नको, डाऊन नको. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, की तुमची खाली जायला नको सिग्नेचर, अशी खाली अशी यायला नको, एकदम स्ट्रेट नको. 30 डिग्री अँगलला पाहिजे, 45 पण नको. ओके. 30 डिग्रीलाच पाहिजे, 30 डिग्रीपर्यंतच जायला पाहिजे. आणि ते जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं. बरोबर. माझे क्लायंट आहे ते 45 डिग्री करायचे, आणि त्यांना मी फक्त असंच म्हटलं की सर किती वेळा हॉस्पिटलमध्ये गेला आहात फॉर बॅक पेन,
ते म्हणाले कसं कळालं, म्हटलं बस कळालं. तर तुम्हाला ते जायचं नाही आहे, 30 डिग्री पर्यंतच ठेवायचं आहे. बरोबर. मॅम, मी भरपूर वेळेस पाहिलं की काही लोक मल्टिपल लँग्वेजमध्ये पण सिग्नेचर करतात, जसं मराठी आणि इंग्लिशमध्ये करतात किंवा हिंदी इंग्लिशमध्ये करतात, म्हणजे नावाचं स्टॉप. तर ते बरोबर आहे? ते नाही. 2 वेगवेगळ्या लँग्वेज कोणतीही असू शकते ती, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा इंग्लिश गुजराती किंवा इंग्लिश आणि बेंगोली, वॉट एव्हर जे काही आहे, तर ती नको. त्याच्यानी अशा लोकांना नक्कीच प्रॉब्लेम हा येतो की त्यांना कुठेतरी कधीतरी कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, कोर्ट केस होतील, देन अननेसेसरी ऑब्लिगेशन्स येणं, बरोबर, ते येतं. आता हे त्याच्या मागचं रिझन काय आहे? कारण तुम्ही 2 वेगवेगळ्या जे आपले कल्चर आहेत त्यांना मिक्स करता आहात. तर एकतर पूर्ण मराठीत लिहा किंवा पूर्ण हिंदी, म्हणजे पूर्ण इंग्लिशमध्ये लिहा, म्हणजे जी कोणती लँग्वेज तुम्ही यूज करत आहात ती एकच लँग्वेज यूज करा. मल्टिपल लँग्वेज यूज करू नका. मल्टिपल लँग्वेज यूज करणाऱ्यांना हा प्रॉब्लेम होतोच होतो. आणि जो कोणी असं बघत असेल त्यांनी मला नक्कीच कळवा की त्यांना असा प्रॉब्लेम झालाय का, कोर्टाची पायरी किंवा कोणत्या पण गोष्टीमध्ये अडचणी, त्यांना एकतर कोर्टाची पायरी आहे, पोलीस केस आहे, असे प्रॉब्लेम्स, देन मनी लॉसेस आहेत, हे प्रॉब्लेम्स येणारच, 100% येणारच. येस मॅम. आणि एक शेवटचा प्रश्न आपला की शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की शेतकरी जे आहेत आपले, तर मेन जो आपलं म्हणजे प्रॉब्लेम आहेत सध्या की पाऊस नाही पडत, काही नाही पडत, तर त्या लोकांनी कोणत्या टाईपची सिग्नेचर केली पाहिजे? तर तुम्हाला काय वाटतं की त्यांना काय? आता हे बघा, मॅक्सिमम शेतकरी जे आहेत ते मराठीतच लिहिणार. हो, मराठीत, बरोबर आहे. तर याच्यावर मी एक म्हणेल की त्यांनी मराठीत ज्याला म्हणतात टोपी देणे, आपण मराठीत लिहितो ना, जसं आता तुमचं नाव चेतन आहे, चेतन, तर वरती एक त्याला लाईन ज्याला देतात त्याला टोपी देणं असं म्हणतात, आय थिंक सो. तर ती त्यांनी कंपल्सरी द्यायची. आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांचं तुम्ही बघाल तर असे गोलगोल लिहिलेली असते मराठीतली. मी खूप जणांची बघितलेली आहे. तसं करू नका. तुम्ही मराठीत पण लिहित आहात, विच इज गुड, पण ती विजिबल असायला पाहिजे. तुम्ही काय लिहिलेलं आहे कोणाला वाचता आलं पाहिजे. लोकांना काय वाटतं मॅम की सिग्नेचर अशी गेली तर मग बँक आपली कोणी कॉपी करणार, पण आजकाल नाही होत तसं. कॉपी होत नाही, पण हे बघा, ती कॉपी तर होणारच नाही. पण तुम्ही जर जी वाचता येत नाही अशी सिग्नेचर केली ना, तर तुमच्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आपण असे मी बरेच असे एक्झाम्पल्स देऊ शकते, पण असे सेलिब्रिटीज पण आहेत की त्यांना तसे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. पण इथे नको तर काही नाव नको सांगायला. तर तुम्हीच बघा की तुम्ही अशी गोल गोल करणारे तुमच्या आजूबाजूला कोणी आहेत आणि खरंच त्याच्या लाईफमध्ये तसे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. शेतकऱ्यांनी मोस्टली सरळ सिग्नेचर करायची व्यवस्थित. तर तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही तुमचं फक्त नाव लिहायचं, ठीक आहे, चेतन मराठीत लिहिलेलं आहे, पूर्ण मराठीत लिहायचं, कुठेही डॉट वर्ड द्यायचा नाही. आणि मी अजून एक म्हणेल, तुमचं नाव आणि तुमचं सरनेम दोन्ही लिहा. आणि पूर्ण लिहा. ती आपण जी काय म्हणतात रेश मारतो, टोपी देतो, ती पूर्ण प्रॉपरली द्या. बरोबर. चेतनच्या वरती चेतनची, महाजनच्या वरती महाजनची, त्याला कनेक्ट करू नका. बरोबर. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही जी पण माहिती दिली सगळ्या फील्डच्या लोकांना आपण कव्हर केलं याच्यामध्ये. आय थिंक आजपर्यंतचा आपला मोठा पॉडकास्ट होतो, कारण सिग्नेचर तुम्ही जसं बोलले की याच्यात तर 4-5 पॉडकास्ट होऊ शकते, आरामात होतील. आणि मी तुम्हाला थँक्यू म्हणते, मला सारखं तुम्ही बोलवता आणि तुमच्या व्ह्युअर्सला नक्कीच याचा फायदा होईल असं मला. नक्की मॅम, फायदा होतो. आणि त्यामुळेच ते लोक व्ह्यूजने वगैरे आपल्याला रिस्पॉन्स कळतो त्यांचा, त्यांच्या कमेंट्सने आपल्याला कळतं की त्यांना फायदा होतोय. त्यांचे कॉल्स येतात, तुम्हालाही मॅम कॉल येतात? येस, भरपूर कॉल्स, त्यांचे व्हॉट्सअप मेसेजेस असतात. आणि इतकं प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.